बुलेकर त्याच्यानं गंगाधर इंगोले जेव्हा जेव्हा जातो श्रीकृष्ण तेव्हा तेव्हा मात्र प्लेअर ऑफ द सिरीज कित्येक वेळा मॅन ऑफ द सिरीज मात्र आतापर्यंत आपले नावे केले. त्याच्यानंतर आजच्या घडीला पाहिलं तर भावेश नाईक इथं टॉप ऑफ धीरज भोईर असे बरेच खेळाडू त्यांनी मॅन ऑफ द सिरीज खूप वेळा आपले नावे केले. त्यापैकी गंगाधर इंगोले त्यांच्या मांदेळ्यामध्ये जाऊन बसतो. पहिले ओट टाकण्यासाठी बॉलिंग मार्कर विशाल ज्याने पहिल्याच अगोदर जी मॅच झाली त्या मॅच मध्ये निलेश भोईर वीरेंद्र सहवागला पायचीत पहिल्या चेंडूवर 3 ओव्हरची मॅच पहिल्या मॅन्डेटरी पाऊल मध्ये जाऊया आणि पाहूया क्वार्टर फायनल मध्ये कोणती टीम मात्र वरचं ठरेल. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सरचे स्वागत आहे सुयोग स्मृती चषक 2024 मध्ये. पहिला चेंडू खेळण्यासाठी गंगाधर इंगोले पॉइंट आहे. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर खुलं सोडले कव्हर पॉइंट. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पिचिंग झालं लेग स्टंप चा सोडून पहिला चेंडू खराब. वाईट +1 अशा 2 धाबाने मात्र सुरुवात होते. अतिरिक्त बॉलने मात्र शिगण्याच्या श्रीकृष्ण दिवा बिनगडी बाद 2 शॉर्ट स्क्वेअर लेग. सिलिमिडाप आहे सिलिमिडान इनसाइड द सर्कल. त्याच्यानंतर पाहिलं मिड विकेट तैनात केले आउट ऑफ द सर्कल आणि एक आहे डीप स्क्वेअर लेग इज आउट ऑफ 30 यार्ड. पहिला चेंडू खराब. अतिरिक्त धावसंख्येमध्ये श्री गणेशा प्रारंभ झाला. धावांचं खातं खोललं गेलं टीमच्या. राईट हँड ओव्हर द विकेट पुन्हा चेंडू. ओ माय गॉड पुन्हा एकला नेक्स्ट एकला पिचिंग झाला. खर्रा प्रदर्शन 2च्या 2 चेंडू एकी चेंडू न टाकता 4. बॅट्समनच्या नावे नाही परंतु बॉलरच्या नावे जाईल हा खराब चेंडू टाकल्याबद्दल. पण धावा दिल्या जातील जोडल्या जातील श्रीकृष्ण दिवाच्या धावफलकामध्ये बिनगडी बादचा. एकी चेंडू आतापर्यंत प्रॉपर नॉट फेल डिलिव्हरी 2च्या 2 खराब. वाईट +1 अशा 4 धावा मात्र स्कोर होत बिनगडी बाद 4. गंगाधर इंगोले फेसिंग टू द विशाल. कडक स्ट्रोक आहे हवेमध्ये आहे क्षेत्रक्षेप पोहोचेल काय. चांगला पिचा केला होता अजिंक्य लाडो परंतु डीप वाईडिश लॉंग पण क्षेत्रक्षेने फील केले. तोपर्यंत 2 धाबा बॅटने काढताना खातं खोलताना गंगाधर इंगोले. सुपर बॅटिंग सरळ रेषे मैदानाला टॉप अप केलं 30 यार्डला चिट करताना कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक सजवलं होता. खातं खोललं जातं बॅटने गंगाधर इंगोलेचं. येस कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमचं मात्र आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे कारण हा टीम मात्र दुसऱ्या दिवस राऊतांमध्ये ट्रँग्युलरचा प्रवास सुनिश्चित केला होता. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या ठिकाणी प्रोटेक्शन करता क्षेत्रक्षण आहे. सिंगलचं डबल मध्ये रूपांतर होईल का. डेफिनेटली झालं. इज अ व्हेरी क्लोज डिसिजन फेवर ऑफ द बॅट्समन गोज टू द डिसिजन जातो. कारण एकमेव असा रिव्ह्यू आहे तो फक्त बिमार प्रत्येक टीमला एक बिमारच्या ऑन फील्ड सांगेल कारण ही फक्त रेफरन्स सिस्टीम बिमारसाठी ठेवण्यात आली आहे. ऑनफील्डला वाटलं अंपायरला कुठेतरी मात्र आम्हाला निर्णय देण्यासाठी थोडासा अवघड जातो त्यामुळे या रिव्ह्यूचा उपयोग ते ऑनफील्ड अंपायर करू शकतात. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट गंगा अँड किशोर मडवी 2 धावा आणखी मात्र जोडल्या जातात गंगाच्या खात्यामध्ये. स्कोर पोहोचले 8 वर. शानदार सुरुवात 3 ओव्हरचा खेळ. व्हॉट अप द राईज. ओ माय गॉड व्हॉट अ सुपर्ब डुपर शॉट इनटू द क्लाउड down the ground between long and long up. Superb shot, excellent shot by Gangadhar Ingole. Charan only for Sri Krishna Diva. प्रत्येक लगातार 6 हॅट्रिक साठी 3000 4 हॅट्रिक साठी 3000 विकेट हॅट्रिक साठी 3000 फ्रॉम रंजित पाटील विकेट कीपर रजित पाटील श्रीकृष्णाचा हा जाबाज उत्कृष्ट रक्षक. ओ माय गॉड आजच्या दिवसातला तर संपूर्ण दिवसातला हा फॅन्टॅस्टिक सेट. ओ हो शहारे आणणारा षटकार कम्प्लिटली बैठक मारली. पण बैठक मारताना मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खास करून प्रतिभा शोभ होतं. या आजच्या 3 दिवसामधला एवढा देखणा षटकार मात्र पाहायला नव्हता. व्हॉट अ शॉट डीप कव्हर पॉइंटला क्लिअर करताना. व्हॉट अ टायमिंग बिघ्नेश लाजवाब टायमिंग. सलग 2 षटकार धावसंख्या 20 वर. हॅट्रिक वर आहे षटकारांच्या. बॉलरचे हॅट्रिक आपण पाहिले परंतु षटकारांचे हॅट्रिक पाहायला मिळेल काय. गतवर्षी एकमेव अर्धशतक होतं ते ओमी केणीच्या बॅट मधून बरसलं तेही फायनल मध्ये. परंतु आहे क्वार्टर फायनल संधी आहे. रोख रुपये 3000 दिले जातील. हा षटकार आला तर गंगाधर इंगोलेला. राईट अप ओव्हर द विकेट
पिचिंग झालाय परंतु एलईडी बेस मात्र ओढलेले आहे परंतु कशा ओढल्यात हे मात्र निश्चित सांगणार येणार नाही पण बॅट्समन सेफ आहे कारण अपील झाली असते काय खरी वृत्ती आहे खास करून कॅप्टन गणेश गारंडे ही नॉट अपील सिंगल मात्र मिळाली वाईटच्या रूपामध्ये 21 धावा काय बॅटिंगचा परफॉर्मन्स राहिलाय लाजवाब यार दॅट इज ए दमदार सुरुवात शानदार सुरुवात ज्यापर्यंत दमदार आयोजन आहे त्यापेक्षा त्याच्याच सारखं मी म्हणेन हा शानदार सुरुवात बॅकफुटवर जाताना पुन्हा एकदा जोरदार हमला बोल चेंडू हुशाराने दिसला तेपर्यंत मात्र पोहोचणार क्षेत्ररक्षण मिड विकेट येऊन लॉंगॉच्या ठिकाणी शानदार सुपरली फिल्डिंग परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करताना बॅटिंगनं मात्र दोनदा पकडल्या गंगाने त्या बॅटिंग आहे सलग 2 षटका तंदर दोन वेळा सुसाट सुटलेली गाडी थांबायला मागत नाहीये धावसंख्या 23 5 चेंडूची समाप्तीने जोरदार हमला विशालवर चढवला पहिल्याच मॅन्डेटरी पावर एकमेक ओव्हर आहे त्यामध्ये पुरे दायण्याचा फायदा उठवला सट्टिक परफेक्टली मिडल ऑफ द बॅट ग्लोरियसली 2 मॅक्सिमम षटकार पाहायला मला लास्ट डिलिव्हरी पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू विशाल ऑफसाइड ऑफ सम कडक यॉर्क परफेक्टली यॉर्क एंड ऑफ द फर्स्ट पहिल्या ओव्हरची मात्र इथे झाली समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीकृष्ण दिवा बिनगडी बाद 23 धावा काय स्कोर उभं केलेला अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आणि हा विचार केला 12-20 धावांची जरी सरस होली तर 60च्या पुढे जाण्याची दाट शक्यता क्रिकेट आहे काय होऊ शकतं गत वर्षी मात्र खराब गेलं होतं 7-6 मध्ये 7 बनलेलं होतं पण त्या टीमच्या विरुद्ध पहा वर्ष बदललं टीम तेच होती आणि त्याच्या संघाविरुद्ध जय गजानन कुक्षेतच्या तो वचपा काढताना बऱ्याच अंतराने मात्र जय गजानन कुक्षेतला मात्र त्याने नमवलं गतवर्षी जय गजानन कुक्षेतनं या श्रीकृष्ण दिवाला 6 मध्ये 7 काढू देवला नव्हता हे आहे क्रिकेट त्याचा पुरेपूर परतफेड केली तब्बल 40 वर धावाने नमवलं या वर्षी दिवस बदलले वर्ष बदललं आणि मॅच ही मात्र हॅलो येस दर्जेदार स्ट्रोक यावेळेला किशोर सुपर डुपर स्ट्रोक चांगला फटका दर्जेदार फटका परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अंपायरचा इशारा पेंडिंग आहे धावा किती आहेत अंपायर आणि फक्त 1 धाव केल्यावर वृत्ती मात्र पाहायला मिळाली अंपायरने इशारा केले आमच्या लाडक्या प्रेक्षकांना नेमकं काय घडलंय परंतु इथे 1 धाव दिले जाईल 24 वर पोहोचलाय स्कोर समित याच मॅचने या बॉलरने मात्र गोलंदाजांनी मॅच फिरवली होती मागची त्याने 10 धावा डिफेन्स करताना माघारी परत होतं गावदेवी ऐरोली टीमला तोच समित बॉलिंग मार्क पर राईट आर्म राउंड द विकेट फुल टॉस मिड विकेट येताना स्वेल गोडून जबरदस्त क्षेत्ररक्षण फील करून आणखी मात्र बॉटर रनिंग बिटवीन द विकेट किती स्टॅमिना हा आणि मैदान पाहिलं ना तर खूप रास राहिलेले आहे श्रीकृष्ण दिवा कारण 1 वर्ष आठवते अजूनही 3 सामने प्रदीप विघ्नेश आणि बोनकोड येथे जिंकले होते दिवसात आणि 5 रात्रीचे मध्ये तब्बल 8 विजय एका दिवशी मध्ये कारनामा केले श्रीकृष्ण दिवा एका दिवशी बोनकोड येथे 3 सामने आणि दिवस रात्रीचे 5 तब्बल 5 विजय संपादन करणारा हा श्रीकृष्ण दिवा पर्यंत चेंडू ड्राईव्ह केले बॉलर बॅक टू ड्राईव्ह स्वान आहे स्वानला मात्र ओलांडून जरूर केलं हो आणखीन एक किती चपलता चित्त्याच्या दौडपणे दौड केली आणि जिथे 1 होती त्याचं कन्वर्ट केलं डेंजर एंड मध्ये धावताना कमालीची रनिंग किशोर बरोबर गंगा अवघी किशोरच्या नावावर 1 आणि जेवढ्या धावा आल्या 28 पैकी तेवढ्या मात्र गंगा इंगोले याने अपवाद आहे फक्त वाईट +1 2 वेळा लवली बॅटिंग बाय गंगाधर इंगोले म्हणून नाव घेतलं मी का मॅन ऑफ द सिरीज धावसंख्या 28 28 धावा एक सुस्थितीमध्ये दमदार सुरुवात शानदार सुरुवात आणि आयोजक ही तेवढा मात्र पाहिलं तर लाजबाब आहे एक स्मृती चषक 2024 त्याच्या मध्ये क्वार्टर फायनल बॅकफुट वर मात्र हुक केला चेंडू हवेत
आणि हवेत गेला चेंडू खाली प्रॉपरली आला आणि जिथे विकेट पाहिजे ती विकेट अखेर प्राप्त केली. गंगाधर इंगोले बॅक इन टू द पॅव्हिलियन इज गॉन. गडी क्रमांक पहिला हादरा श्रीकृष्ण दिवा रूपामध्ये लागतो गंगाधर, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार, एक तर षटकारून त्याची तारीफ करणं मात्र शब्द अपुरे पडतो एवढे प्रभाव. हॅलो किती काढले? हॅलो पहिल्यांदा बॅटिंग करताना मात्र काय सुरुवात करून दिली. लवली 22 धावांची कणखर इनिंग, तडाखेबंद इनिंग खेळून मात्र डगआउट मध्ये टाळ्यांच्या कडकडामध्ये गंगाचं स्वागत का करू नये, कारण गंगाने चोपल्या 22, 28 पैकी 22, त्याच्यामध्ये केवळ सिंगल नाविल केलेले किशोरने आणि त्याच्यानंतर वाईट प्लस 2 वेळा अशा 4 अतिरिक्त धावा. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी, 10 चेंडू मध्ये धावा चोपल्यात श्रीकृष्ण दिवाने. 1 गडी बाद 28, 8 मध्ये घेतील. सीमित येतो राईट आर्म रॉंग विकेट. नवीन कुमार बॅट्समन आले मैदानामध्ये. हेमंत षटकाराने आणि किती मात्र दुर्दैवरित्या धावचेत बाद झालं पहा. थकलेला आहे जरूर, परंतु काय योगदान दिलं खऱ्या अर्थानं. किशोर मडवीने एकच धाव केली पण तो पळाला. गंगाधर इंगोले जेवढे स्ट्रोक केले त्याच्यामध्ये जीव तोडून मात्र पळाला. त्या खेळीचा मात्र किशोर मडवीचा झाला अंत. इट कम्स टू द एंड इनिंग बॅक इन टू द डगआउट. गडी क्रमांक 2 बाद होताना किशोर अशोक मडवी त्या रूपामध्ये 2 गडी बाद. आता स्कोर आहे 28. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही रिस्की प्लेअर माझ्या मैदानावर. स्फोटक फलंदाज असे करण्यासाठी जे ओळखले जातात हेमंत पाटील, त्यानंतर आला 4 क्रमांकावर अनिकेत पाटील. अशी पाटील बंधूची जोडी श्रीकृष्ण दिवाची खेळपट्टीवर. गोलंदाज समित ज्याने मॅच फिरवली मागची गावदेवी एरूरच्या विरुद्ध तिथं लाजबाब ओव्हर 10 धावात डिफेंड केलं, पण यामध्ये म्हणतात त्याला पाहिलं तर खरोखरच दाद द्यावा लागेल समितला, कारण पहिल्या 3 चेंडू मध्ये 5, नंतर मात्र 2 विकेट, 1 आपल्याला 1 रन आउट. 28 लाजबाबा आयोजन स्वेद मित्र मंडळ आयोजित स्वेद स्मृती चषक या स्पर्धेच्या सर्व आदरणीय हो खराब क्षेत्ररक्षण चेंडू फरा 4 रन. सुपर स्ट्रोक बॅटमधून मात्र चौकार येताना खाता खोलताना नवीन आलेला फलंदाज अनिकेत 4 धावाने हेमंतच्या बॅटमधून आला चौकार. जेवढी तारीफ करावी या स्पर्धेच्या प्रमुख आयोजका शीतलताई श्रीपद भोईर नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी तेवढं कमी असेल. स्कोर लागलेला आहे चौकाने पुढे जाताना 32. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. शेवटचे 6 चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या होत्या तब्बल 23. तदनंतर मात्र खरोख तारीफ करायला लागेल. 1 रनआउट आणि 1 विकेट त्याच्या नावावर आणि फक्त 9 धावा मी म्हणेन. यामध्ये थोडंसं पलटवार पाहायला मिळाला दिवेशा 11 ऐरोलीकडून. छान ओव्हर हाताळलं समितने. अखेरच्या ओव्हरमध्ये इन ऍक्शन दिवेशा 11 ऐरोलीकडून. बॉलिंग मार्कवर रुपेश सोनकर. लेफ्ट हँड डावखुरा गोलंदाज. समोर खेळण्यासाठी अनिकेत. पॉइंट आहे डीप कव्हर व्हेरी क्लोज सिली पॉइंट. सिली मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग. हपोलेगे ड्राइव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरचे देताना. व्हॉट अ लवली कॉट यार. किती झुंज देताना पाहिला. कव्हर पॉइंट डीप मरून डीप एक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या जवळपास येऊन हा धडपडणारा झेल घेतला, परंतु झेल सोडला नाही. कॅचेस विन द मॅचेस. अनिकेत बॅक इन टू द पॅव्हिलियन. खातही खोलण्याची मात्र संधी मिळाली नाहीये. हा फलंदाज पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. अशा प्रकारे 3 विकेट मात्र गारद श्रीकृष्ण दिवा. स्कोर आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्यांदा बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर 32. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मात्र खेळण्यासाठी मैदानामध्ये आत एंटर केले. नितीन क्रमांक 5 वर 3 गडी बाद 32. कणखणीत सुरुवात, दणदणीत सुरुवात केली होती. खऱ्या अर्थाने खूप धावा विषयाच्या विरुद्ध चोपल्या तब्बल 23. नंतर समितने मात्र कमबॅक करताना फक्त 9 धावा देताना ब्रेक थ्रू मिळवून दिला ओव्हरमध्ये. नंतर मात्र शेवटचा ओव्हर हाताळताना पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित केली रुपेश सोनकरने. चांगला ऑलराऊंडर आहे. 5 चेंडूमध्ये अजूनही 12-15 धावा आल्या तर एक
चांगला स्कोर मात्र प्रस्थापित करू शकतो श्रीकृष्ण दिवा. अजूनही गर्दीने, अल्लोट गर्दीने, प्रचंड गर्दीने आम्ही तारीफ करतो प्रेक्षकांची. ही पोचपावती आहे ताईंच्या आयोजनासाठी. कचाकच भरलेला हा प्रेक्षक वर्ग. पॉइंट कव्हर पॉइंट तो क्षेत्र लाजवाब झेल घेतल्यानंतर काय चित्त्याच्या दौडप्रमाणे धावला. नुसता धावल्यानंतर फिल्डिंग लाजवाब केली आणि तिथे 2 धाव मिळत होते ते फक्त 1 धावानं मात्र सीमित ठेवलं दोन्ही बॅट्समॅनला. 33 वर 4 चेंडूचा खेळ बाकी. आपण पाहतो दुधिया रोशनीमध्ये चाललेला घमासान दिविशा 11 आणि श्रीकृष्ण दिवा. लेफ्ट हँड उर्ध विकेट ऑफसाइड ऑफ स्टंप बॅकफुटवर जाताना स्क्वेअर कट करता मिस टायमिंग स्ट्रोक सिलिमी डाऊनच्या ठिकाणी बाबू कांबळे जोपर्यंत येईल फील करेल. आणखी सिंगल मात्र अर्जित करताना बॅट्समॅन नितीन मडवीने खातं कोल सिंगलने. धावसंख्या पोहोचते 34. फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी. क्वार्टर फायनल मॅच. पहिल्या दिवशी दिवस रात्रीमध्ये बोंडखोडे 11 बोंडखोडे. दुसरा दिवस रात्रीमध्ये कुशल 11 जय गणेश सरसोले. बॅटची कडा घोषांकी क्षेत्रात सिंगल. फक्त सिंगल मिळते. काय प्रॉपर गोलंदाजी. पहा खेळ कसा झाला. विघ्नेश अर्जय प्रदीप पहिल्यावरून 23 धावा आल्यानंतर जो ग्राफ वरती चढायचा होता तो ग्राफ मात्र खाली आणला. सट्टिक लाईन लेन जखडून ठेवलं श्रीकृष्ण दिवा टीमला. दिविशा 11च्या समित आणि रुपेशने 2 चेंडूमध्ये एक धमाकाची अपेक्षा आहे. रुपेश निघालाय. लेफ्ट हँड उर्ध विकेट. बॅकफुटवर जाताना हलक्या हाताने मिस टायमिंग स्ट्रोक शॉट्स पेरले घोषांकी क्षेत्रात. अवघी सिंगल नावी लागते नितीनच्या. श्रीकृष्ण दिवा हलकासा पुढे जातो सिंगलने. तब्बल 36 वर 36 लॉस ऑफ द 3 विकेट. लास्ट बॉल इन क्वार्टर फायनल. शेवटचा बॉल या इनिंग मधला. रुपेश सोनकर आणि त्याच्या विरुद्धामध्ये खेळण्यासाठी समोर येतोय नितीन. कारण सिंगल मिळाली ती घोषांकित. पॉइंट डीप कव्हर पॉइंट. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट. व्हेरी क्लोज सिली मिड ऑन अँड डीप स्क्वेअर लेग. फुलटॉट टाकावत गॅप आहे. गॅपला शोधला त्यामधून काढला चेंडू. काय फिल्डिंग आहे. जी प्रणवने फिल्डिंग केली आंतरराष्ट्रीय दर्जाची. जसे अर्जुनने म्हटलं होतं तशीच आंतरराष्ट्रीय प्रमाणे काय झेप घेतली. तारीफ करतो त्या फिल्डरचे मी. अजित राय सुपर्ब फिल्डिंग तर चौकार वाचलं आणि रनआउट ही. दुसरी धाव काढताना मात्र फलंदाज बाद. सिंगल मिळते. किती डेडिकेशन आहे क्रिकेट बद्दल विघ्नेश अँड अर्जय प्रदीप. 3 धावा वाचवल्या. एक फलंदाजी धावचीत बाद केलं. अशा एक इनिंगचा खेळ संपलेला आहे. त्यानंतर मात्र परिवर्तन आम्हाला सांगतो का आपण बदल करावा. बदल करणार आणि घेऊन येणार एक मखमली आवाजातला आमच्या विघ्नेशला. आमच्या कॉमेड्यात 37 झाल्यात. 38 धावांचं टार्गेट 3 ओव्हरमध्ये कसा पूर्ण करेल किंवा त्याला कसा डिफेन्स करेल हे सांगण्यासाठी विघ्नेश मडवी. येस तिसऱ्याला आउट झाले. 2 धावा अर्जित केल्या जातील. 38 लागलेले आहेत. 39 धावांचं टार्गेट. एक धाव महत्वाचे विघ्नेश आम्ही समजू शकतो पण दिलगिरी व्यक्त करतो श्रीकृष्ण दिवा. जी स्कोर पण हलकीशी चूक झाली ती सुधारली. 38 म्हणल्यात 39. 13 धावांच्या सरासरी स्कोर मात्र टार्गेट सेट. आइए विघ्नेश. कोण आणि फायनल मध्ये कोण जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय की लगेचच आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. टीम बोनकुडे टीम सारसोळे या दोन्ही टीमचे कॅप्टन येतील आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न होतील. मॅच क्रमांक आपल्या समोर रंगली जाते. दिविशा 11 ऐरोली वर्सेस
श्रीकृष्ण दिवा. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण दिवा टीमने टॉस जिंकून 3 षटकामध्ये धावा केल्या. 38 धावांचं 38 धावा केल्यात आणि 39 धावांचं टार्गेट उभं केलंय. 39 धावा या 3 षटकामध्ये करावे लागतील आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश कारंडे आणि त्याचबरोबर अजिंक्य लाडो. हे 2 खेळाडूकडे क्षमता आहे, या 2 खेळाडूकडे एबिलिटी आहे, या धावा करू शकतील. पण गंगाधर इंगोले, मोहन राव अशा गोलंदाजाच्या तोफखाना असलेल्या श्रीकृष्ण दिवा टीम अगेन्स्ट करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी मेहनत करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आजचा दिवस ज्याने गाजवला. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी, दुसऱ्या मॅच मध्ये देखील बॅटिंग आणि गोलंदाजी आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बॅटिंग मध्ये जोर दाखवलाय. पहिला षटक हाताळत असताना 39 धावांचा टार्गेट आहे. 18 बॉल 39 धावा, इक्वेशन आहे 13ची सरासरी राखायची आहे आणि मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं हे इम्पॉर्टंट षटक. ह्या षटकामध्ये प्रदीप सर फार महत्वाची भूमिका असेल. बॅटर अजिंक्य लाडो आणि त्याचबरोबर गणेश कारंडेकडे. गंगाधर इंगोले सज्ज झालाय. पहिला बॉल या इनिंगचा डिलिव्हर करण्यासाठी सज्ज झालाय. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्यूह रचना. पहिला बॉल, वेगवान चेंडू, लाईन पाहावी लागेल. यावेळी अंपायरचा कॉल येतोय. हे अंपायर काय दिशा इशारा करतील? विनोद भगत आमच्यापर्यंत इशारा कळवतील. डेलिब्रेट चेंडू आहे, कुठलीही ऍक्शन केली नाहीये. बॉल सोडून दिलाय. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलच्या साह्याने या षटकाची सुरुवात होते. एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. मॅच ने कंप्लीट अजून कैसा का उशील तू आस्किंग दोन्ही टीमला इच्छा. विचारायला पाहिजे रणजित पाटील यांच्या वतीने श्रीकृष्ण दिवा टीमच्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक साधली तर 3,000चा कॅश प्राइज. चला दोन्ही कॅप्टन प्लीज या. सारसोळी टीम, बोनकडे टीम कॅप्टन प्लीज या. आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. यतीन बोईर यांच्याशी संपर्क साधा. यावेळी ऑन साइडला फटका आपण पाहू शकाल. डॉट बॉलची सांगता होते. चला बोनकुटे टीम कॅप्टन. यावेळेस कव्हर, थ्रू द कव्हर चेंडू जातोय. गणेश कारंडेच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. क्षमता आहे. अनेक वर्ष क्रिकेट मध्ये रुजलेला मुरलेला खेळाडू आहे. या खेळाडूने देखील वरद लॉजिस्टिक या अगेन्स्ट श्रीकृष्ण दिवा बॅटिंग करत असताना चौकार आलाय.
टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 5 धावा राफल करावं लागलेत. 39 धावांचं टार्गेट आहे. 3 षटकांची लढत आहे. यानंतर सेमीफायनलचा थरार. बोनकोडे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सारसोळी टीमचा कॅप्टन प्लीज लगेचच या. यतीन भुईर यांच्याशी संपर्क साधा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. खोलवा टप्प्याच्या चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 33 धावा. 12 चेंडू 33 धावा इक्वेशन आहे. चला बोनकोडे टीमचा कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर सारसोळी टीमचा कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बारा बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर मोहन राव गोलंदाजीसाठी आलाय. 12-33 इक्वेशन आहे. मोठे फटके खेळावे लागतील. मोहन राव इनफॉर्म गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. षटक हाताळत असताना पहिला बॉल. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू जाईल. 1 धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. 7 धावा धावफल करावं लागलेत. अकरा बॉल मध्ये 32 धावा करायचे आहेत. म्हणजेच प्रत्येक बॉल मागे प्रदीप सर 3 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. षटक क्रमांक दुसरं. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला फटका बाबू कांबळेच्या बॅट मधून. नितीन मडवी त्या खाली आहे. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. बाबू कांबळेचा खेळ खतम. फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम षटक हाताळत असताना षटक क्रमांक. चला कॅप्टन सारसोळी टीमचा कॅप्टन प्लीज शेवटचा कॉल असेल आणि बोनकुडे टीमचा कॅप्टन लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स या. उमी आपला कॅप्टन पाठवा. जितेश प्लीज या. आणि सारसोळी टीमचा कॅप्टन विराज हर्षल प्लीज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण यतीन बोईश यांच्याशी संपर्क. डायरेक्ट हिट. व्हॉट अ थ्रो. लाजबाब थ्रो केला जातोय नितेशच्या माध्यमातून. नितीन मडवीचा बंधू नितेश. जितेश राऊत प्लीज मंचावर या. कॅप्टन पाठवा.
ऑफिशियल कॅप्टन जो कोणी असेल तो कॅप्टन आमच्या वर येईल आणि यतीन भोईर यांच्याशी संपर्क साधा. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे 31 धावा. सुरेख सामना मैदानामध्ये रंगत असताना नवीन बॅट्समन मैदानामध्ये रुपेश सोंडकर आलाय. मॅच कुठेतरी फसली. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे 31 धावा. या संघातून या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट जाईल सुपर 3 मध्ये आणि या 3 चमचमात्या ट्रॉफी पैकी एक ट्रॉफी या टीमच्या नावे निश्चित लागेल. त्यासाठी प्रयत्न करत असताना दिविश ऐरोली आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण देवा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा दाखल करावे लागलेत. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. फुलरलेनचा चेंडू हवेत आहे बराच काल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांनी षटक क्रमांक संपला गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. आता समीकरण आलाय ते म्हणजेच 6 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 27 धावा. चला ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण चिठ्ठ्या करणार आहोत आणि कोण जाणार फायनल मध्ये आणि कोण होणार सेमीफायनल चा मानकरी त्याकडे लक्ष असेल. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. 6 बॉल 27 धावा. षटक क्रमांक अखेरच 6 बॉल 27 धावांची आवश्यकता. सगळ्यांचंच लक्ष लागलं या मॅच कडे. चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. फलंदाजी करत असताना श्रीकृष्ण दिवा टीमने धावा उभारल्या 39 आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक होतीये. 6 बॉल 27 धावांची आवश्यकता. चला आपण चिठ्ठ्या ड्रॉ करणार आहोत. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर 12 वर थांबली आहे. आपण पाहू शकाल यावेळी देखील ऑन साइडला चेंडू टोलवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. बघा चिठ्ठ्या केल्या जातात. चल प्रल्हादजी भोईर साहेबांना विनंती करतोय. बघा आपला प्रेक्षक आहे नन्ना मुन्ना तो ठरवणार की फायनल मध्ये कुठला संघ जाईल. त्यासाठी त्याच्या चॉईसचा संघ आहे. विनिंग टीम म्हणजे या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल. येस यतीन भोईर आणि सेमीफायनलचा टॉस आम्ही उडवणार आहोत लगेचच. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन जितेश प्लीज लगेच टॉस साठी जा. हर्षल तुम्ही इकडेच थांबा. श्रीकृष्ण देवा गोस टू फायनल. फायनल मध्ये प्रवेश केला. ही मॅच जिंकायची आहे. अवघ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील फटका फुसलाय. चला टॉस साठी नितेश मडवी साठी 300 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय संकेत पाटील यांच्या वतीने. आता औपचारिकता राहिली आहे. 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 3-24. चला मान्यवरांचे शुभ असे टॉस केला जातोय.
इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाजबाब चेंडू. 2 बॉलचा खेळ बाकी. श्रीकृष्ण दिवा गोज टू फायनल. फायनलची चिठ्ठी आणि फायनलचं तिकीट मिळालंय श्रीकृष्ण दिवा टीमला. आणि सेमीफायनलचा सामना बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे. नितेश मडवीसाठी 300 रुपयाचा जीपीएस झालाय. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा सामना देखील 3 षटकांचा असेल. हर्षल, हा सामना देखील 3 षटकांचा असेल. सारसोळे टीमने टॉस जिंकलाय. लगेचच आपण आपला निर्णय कळवायचा आहे. आणि हर्षल 3 षटकाचा सामना असेल, लक्षात घ्या. चला लगेचच सामनाला सुरुवात करा. सारसोळे टीम रेडी राहा. आणि अशा तऱ्हेने श्रीकृष्ण दिवा